नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। माणसे जन्मतात नि मरतात, प्रेम जन्मतं पण मरत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। सिटी न्यूज चॅनल आपल्याला टीव्हीवर दिसत नसेल तर यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सअप वरही सिटी न्यूज वरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेक नंतर पाहूया बातम्या। हॉटेल महफिल मागे असलेल्या जुन्या आदिवासी नगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीमध्ये 7 घरं बेचिराख झाले। घरांमधील अन्नधान्य, अंथरूण, पांघरूण, टीव्ही, फ्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। एका घरातील सिलेंडरचा स्फोटही झाला। सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांचे संसारच उघड्यावर आले। अमरावतीच्या हॉटेल महफिल मागे असलेल्या जुन्या आदिवासी नगरमध्ये गुरुवारी रात्री 1 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली। या भीषण आगीत 7 घरं बेचिराख झाले आहेत। 7ही घरं एकमेकांना लागून असलेले एकाच्या घरी आग लागल्याने 6ही घरांनी पेट घेतला। या दरम्यान एका घरातील सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाला। या स्फोटामुळे घरातील सामान 90 फूट उंच उडालं। आग व धूर यांचे लोळचेलोळ आकाशात पसरले। 6ही घरातील रहिवाशी व शेजारी राहणारे नागरिक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले। कोणालाही काहीही सुचेनासे झाले। भीतीपोटी नागरिकांनी स्वतःच्या घरातील सिलेंडर घराबाहेर काढलं व स्वतः तेथून पळून गेले। या आगीत दिनेश केशव धुर्वे, विनोद नथुजी उईके, इंदिरा रामकृष्ण पेंदाम, राजू धुर्वे, सुरेश धुर्वे, अशोक पुरके यांची घरं पूर्णतः बेचिराख झाली आहेत। त्यांच्या घरामधील दैनंदिन गरजेचं सगळं सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। ही घरं लाकूड व टिनाची बनलेली होती। राजू धुर्वे हे आपल्या परिवारासह पचमढी येथे महादेवाच्या दर्शनाला गेलेले आहेत। आदिवासी नगरमध्ये लागलेल्या या आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली असता अग्निशामक दल येथे तात्काळ दाखल झालं, मात्र अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी जाण्यासाठी मोठी अडचण होती। आग विझवण्यासाठी वाहन आतमध्ये न्यावं तरी कसं असा प्रश्न अग्निशामक दलापुढे पडला। अशा परिस्थितीत एक वाहन मोहन कॉलनीच्या बाजूने नेण्यात आलं, तर एक वाहन दुसऱ्या बाजूने नाल्याच्या दूर उभं करून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला। अग्निशामक दलाचे 4 बंब आग विझवण्याच्या कामी आले। सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही, मात्र 20 लाखांपर्यंतचं नुकसान या आगीमुळे झालं आहे। शहर कोतवाली पोलीसही घटनास्थळी पोहोचले। ही आग कशी लागली याबाबतचा तपास सुरू आहे। तो बहुत बेकार हो जाएगा, उसको पोता होना पोता बाहर खींचना पड़ता, वो फूट सकता है भी। भारतीय जनता पक्षाचे शहरामध्ये असलेले होर्डिंग्स भाजप प्रदेशाध्यक्षांच्या आदेशांची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे। शहरांमध्ये विनापरवाना बोर्ड लावण्यात आलेत, याचं सिटी न्यूजने चित्रीकरण केलं असता रातोरात हे होर्डिंग्स काढण्यात आले आहेत, उतरवण्यात आले आहेत। शहरामध्ये विनापरवाना होर्डिंग्स बॅनर्स लावले जातात, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होतं।
महापालिकेचा महसूल बुडतो तो निराळाच। यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी बाकायदा सार्वजनिक आवाहन केलं। त्यामध्ये विना परवाना पोस्टर्स होर्डिंग्ज लावू नयेत असे आदेश त्यांनी दिलेत। याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध झाली। त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस यांचे छायाचित्र पोस्टर्सवर प्रदर्शित केले जाऊ नयेत असे सक्त आदेशही या आवाहनात आहेत। सार्वजनिक ठिकाणी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय वैयक्तिक किंवा पक्षाची होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लॅक्स लावू नयेत व कमानी उभारू नयेत। तसंच त्यावर प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री महोदयांचं छायाचित्र प्रदर्शित करण्यात येऊ नये। होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लेक्स व कमानी उभारण्यासंबंधित कायदेशीर तरतुदींचं सक्त पालन करावं। संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लेक्स व कमानी अधिकृत मानले जाणार नाहीत। सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या परवानगीचा उल्लेख बॅनर्स व होर्डिंग्सवर करण्यात यावा। आपल्या पक्षाकडून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लॅक्स व कमानी काढून टाकण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं। ते करत असलेल्या कारवाईस प्रतिबंध करू नये अशा सूचना यामध्ये असून असंही सूचित करण्यात आलं आहे की या सूचनांचं पालन न केल्याचं आढळल्यास माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग केल्याचा ठपका संबंधित व्यक्ती, पदाधिकारी यांच्यावर ठेवण्यात येईल व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। पदावरून निलंबित करणे किंवा पक्षाचे सदस्यत्व रद्द करणे यासारख्या कारवाईस ते पात्र होतील असं या सार्वजनिक आवाहनामध्ये लिहिलेलं आहे। परंतु अमरावतीमध्ये या सर्वांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे। अमरावतीमध्ये असलेले आदेश झुगारून लावलेले पोस्टर्स, होर्डिंग्स सिटी न्यूज प्रतिनिधींनी टिपले। याबाबत खबरबात मिळताच रातोरात होर्डिंग्स, बॅनर्स हटवले गेले ती बाब निराळी। भाजप प्रदेशाध्यक्षांनी अशा प्रकारे आदेश काढून सक्त सूचना दिल्या आहेत, तेव्हा प्रत्येकच पक्षाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारच्या सूचना काढल्यास शहराचं विद्रुपीकरण होणार नाही। शहरामध्ये होर्डिंग्सची भरमार राहणार नाही। शहर होर्डिंग्स मुक्त राहील। कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। हे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आलं आहे। केरळ व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले। शुक्रवारी हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष नाना नागमोते यांनी सिटी न्यूजला माहिती दिली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा काही दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यासाठी, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या त्यांच्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला त्या विषयाचा जाब विचारण्यासाठी त्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन छेडले होते। परंतु आता ते सध्या स्थगित करण्यात आलेले आहे आणि मार्केट कमिटीमध्ये चालणारा व्यवहार हा सुरळीतपणे सध्या सुरू आहे। त्यामध्ये कोणतीही दिक्कत जाणार नाही यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही दक्षता घेत आहोत। इथूनपरही जर कोणते काही अडीअडचणी आल्यात त्यांनी आम्हाला संबंधित शेतकरी असो, संबंधित व्यापारी, अर्थे, खरीददार, इतर कोणत्याही घटकांना यामध्ये कोणतीही उणीव भासली तर त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधावा। पाणी वाचवाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला व्यर्थ जाणाऱ्या पाण्याबाबत मात्र कुठलंही देणं घेणं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। बडनेरा मार्गावर बनासे इंडस्ट्रीज नजीक गेल्या 15 दिवसांपासून वॉलमधून पाण्याची गळती होते आहे।
सिटी न्यूजने या संदर्भात संबंधितांना माहिती दिली असता साधन सामुग्रीचा अभाव असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जीवन आहे, पुढील महायुद्ध हे पाण्यासाठी होईल असं पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मात्र पाण्याचा अपव्यय होताना दुर्लक्ष होत आहे। सिटी न्यूजच्या कॅमेरा टीमने 1 मार्चला सकाळी 10:30 वाजेच्या सुमाराला बडनेरा मार्गावरील बनारसे इंडस्ट्रीजच्या समोरील महामार्गावरील एका वॉल जवळचं हे शूटिंग केलेलं आहे। येथून पाणी वाहत असताना दिसल्याने येथे विचारपूस केली असता गेल्या 15 दिवसांपासून या वॉल मधून पाणी वाहत असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं। या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सांगितलं, अनेक प्रयत्न केले, मात्र एकाही अधिकाऱ्यानं ऐकलं नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। येथील जबाबदारी चातुर्णा विभागाकडे आहे। सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी तेथील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता आमच्याकडे साधन सामुग्रीचा अभाव असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तेव्हा लवकरात लवकर तिथली सुधारणा करू व वाहतं पाणी रोखू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे। वीज महावितरण कंपनी वसुलीसाठी कटिबद्ध झाली आहे। कारवाई टाळण्याचं आवाहन वीज अधिकाऱ्यांनी केलं आहे। वेळेवर बिल भरा व कारवाई टाळा असं त्यांचं म्हणणं आहे। मीटरमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास तातडीने मीटर बदलवून दिले जातील असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। वीज पुरवठा करणारा महावितरण विभाग आपली बिल वसुली करण्यासाठी कटिबद्ध झाला आहे। या संदर्भात महावितरणचे म्हात्रे साहेब यांनी सिटी न्यूजला माहिती दिली आहे। सिटी न्यूजच्या कॅमेरा टीमने अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा विभागामध्ये सुमारे 1 लाख बिघडलेले विद्युत मीटर्सवर प्रश्न केला असता हे विद्युत मीटर अधिकांश ग्राहकांनी मीटरशी छेडखानी केल्याने बिघडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र महावितरण लगेचच मीटर बदलवून देतं। महावितरण जवळ पुरेसे मीटर्स उपलब्ध आहेत। ग्राहकांना तक्रार असल्यास किंवा मीटर बदलवायचं असल्यास ते उच्चाधिकाऱ्यांकडे जाऊ शकतात, त्यांच्याकडे आपली मागणी मांडू शकतात। विद्युत भवन येथे असलेली आडवी तिडवी वायरिंग सिटी न्यूजच्या चमूच्या नजरेतून सुटली नाही। असं वायरिंग एखाद्या ग्राहकाने, संस्थेने किंवा व्यापारी प्रतिष्ठानने केलं असतं तर निश्चितच संबंधित विभागाने कारवाई केली असती। नमस्कार, मी सुहास मेत्रे, अधीक्षक अभियंता महावितरण अमरावती। सर्व वीज ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांचे येणारे विद्युत देयकाचे बिल वेळेत भरा आणि त्याच्याने येणारे दुष्परिणाम, डिस्कनेक्शनचा जो त्रास आहे तो वाचवावा। सध्या महावितरणने रिकव्हरीसाठी सर्व जोराने प्रयत्न सुरू केलेले आहेत। जे थकीत वीज देयकं असतील त्यांचे वीज पुरवठा खंडित करण्याचं अभियान सुरू केलेलं आहे। तसेच ज्यांचे मीटर्स फॉल्टी असतील ते मीटरही आपण ताबडतोब बदलून देण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे तुमचे अचूक बिल येईल। पुढील येणारा उन्हाळ्याचे दिवस आहेत, ज्यामुळे बऱ्याच प्रमाणात विजेचा वापर वाढेल। तो योग्य रीतीने बिलिंग होण्यासाठी सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी विजेचे मीटर व्यवस्थित करून घ्यावेत, तसेच वीज बिल पूर्णपणे भरावे। धन्यवाद। आदरणीय मात्र साहब, आपने सब बोला, ये सुने हमने। एक सवाल हमारा अहम सवाल आपसे है कि करीब पूरे प्रभाग में, परिमंडल में आपके अमरावती, अकोला, यवतमाल, बुलढाना, वाशिम, जो भी कुछ है, करीब 1 लाख मीटर आपके फॉल्टी निकले, जो आपको बदल देना पड़ा। 1 लाख मीटर का खराब निकलना क्या सही है? 1 लाख मीटर खराब होने का जो आपका अनुमान है उसमें से अलग अलग प्रकार है। कुछ जो इलेक्ट्रॉन मैकेनिकल मीटर्स है उन्हें हमें बदलना है जरूरी प्रायोरिटी बेसिस पे। कुछ मीटर्स ऐसे होते हैं जो रीडिंग में तक प्रॉब्लम्स आने के वजह से फॉल्टी डिक्लेयर किए जाते हैं, जो अगली बार उसका रीडिंग बराबर डालने से उसका फॉल्टी स्टेटस निकल जाता है। कुछ लोगों के कुछ मीटर की डिस्प्ले कुछ तकनीकी वजह से नहीं आते, उसे भी फॉल्टी में डाला जाता है। वो भी कुछ प्रकार के हैं। तो आम तौर पर जैसा भी फ्लो चालू हुआ है, मास लेवल पे मीटर्स आना चालू हुआ है, तो हमें पोजीशन में है कि ज़्यादातर ज़्यादा मीटर हम इस बार बदल सकेंगे। आदरणीय महात्र साहब, करीब सन 1800 के अंतिम दशक में भारत में बिजली आई और अमरावती में 1930 के करीब
बिजली आई है। ठीक। और उस जमाने में जो इलेक्ट्रिक के मीटर लगाए गए थे वो इतने परफेक्ट होते थे कि जिसकी मशीनरी होती थी वो घड़ी की मशीनरी होती थी, वो कभी नहीं बिगड़े इतने सालों में। आपके ये मीटर इतने जल्दी बिगड़ जाना, खराब हो जाना, क्या ये नहीं बताता है कि कहीं ना कहीं गलती हो रही है? नहीं, मैं इस मानने के लिए तैयार नहीं हूँ। आपको ये देखना पड़ेगा कि अभी जो ग्राहक है उसका भी कुछ वर्तन है वो सालों में बहुत बदल चुका है। यदि आप देखोगे तो जैसा जैसा बिलिंग के रेट बढ़े हैं, आम आदमी का बिल भरने की तरफ जो वर्तन है वो बदलता चला गया। वो एक कोशिश करता है कि अपना बिल कम कैसे आएगा, और इसी वजह से वो कुछ न कुछ छेड़छाड़ी करने का प्रयत्न करता है, और उस वजह से हमारे मीटर्स उसमें बंद पड़ना चालू होते हैं। ये मेरे हिसाब से एक बड़ा कारण है। दूसरा एक है जो कि इस कारण की वजह से हमने सब मीटर बाहर निकालना चालू किया, तो उसमें भी थोड़ा मौसम का वजह से, बाकी प्रकार के वजह से भी थोड़ा उसमें बढ़ोतरी हो चुकी है। तो ऐसा मानना गलत है कि मीटर की क्वालिटी ख़राब है। जो समाज में परिवर्तन या जो प्रवृत्तियाँ बढ़ी है उसका भी उसमें बहुत बड़ा हाथ है। आदरणीय महातर साहब, सिटी न्यूज़ से बात करने के लिए हम बहुत बहुत आभारी हैं आपके। धन्यवाद। कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष सोपान गुळदे यांनी केली आहे। आपल्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे भातकुली तालुकाध्यक्ष सोपान उर्फ योगेश गुळदे यांनी केली आहे। आपल्या मागणीसाठी त्यांनी जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी व अधिक उत्पन्न घेणारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ, लेखाधिकारी, तत्कालीन सचिव, कार्यरत सचिव यांनी अग्रिम रक्कम वाटप प्रकरणी गैरप्रकार केल्याने दाखल केलेल्या तक्रारीवर अनेक महिन्यांपासून कारवाई न केल्याने आपण उपोषण करत असल्याचं सोपान गुळदे यांनी म्हटलं आहे। कित्येक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालू आहे। तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून संचालक मंडळ असो किंवा सभापती असो यांच्या कुठल्याच प्रकारच्या पूर्व परवानग्या न घेता लाखो रुपयांचा निधी पैसे हे अधिकारी घेत आहे। यामध्ये मी एक भ्रष्टाचार त्या बाजार समितीतला उघडकीस आणला। त्यामध्ये अग्रिम स्वरूपात लाखो रुपयांची रक्कम ही परस्पररित्या तिथल्या सचिव व लेखापालांनी लाटली। यामध्ये भ्रष्टाचार झाला असं निष्पन्न झाल्यावर सुद्धा गेल्या 3 महिन्यापासून या दोषींवर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। त्याचमुळे आज मला आमरण उपोषणाचा मार्ग हा निवडावा लागला। यामध्ये आज त्या बाजार समितीचे सभापती सन्माननीय दहीकर साहेब, संचालक विकास पाटील इंगोले, प्रकाश पाटील काळपांडे हे यांनी या ठिकाणी भेट केली व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। तरीसुद्धा मला जोपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडनं लेखी स्वरूपात पत्र मिळत नाही कारवाईचं, तोपर्यंत मी हे उपोषण माझं अशाच प्रकारे चालू ठेवेन। जलसंपदा विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पदोन्नती न मिळाल्याने उपोषण सुरू केलंय। न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाचं म्हणणं आहे। जलसंपदा विभागातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती मिळण्यासाठी विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेनं कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। जलसंपदा कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। गेल्या 2018 पासून संघटनेनं निवेदन सादर केले, निदर्शनं केली, एक दिवसीय धरणा आंदोलन करून पाठपुरावा देखील केला,
परंतु 28 फेब्रुवारीपर्यंत पदोन्नती दिल्या गेल्या नाही। तेव्हा 1 मार्च पासून अन्यायग्रस्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सदर आंदोलन न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं उपोषकांनी सांगितलं आहे। या संदर्भात जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आडे यांच्याशी सिटी न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयाची भूमिका स्पष्ट केली। शासको होश में आओ, शासको होश में आओ, होश के आगे बात करो, होश में आगे बात करो, बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी। विभागातील आम्ही सर्व चतुर्श्रेणी कर्मचारी आज 1 तारखेपासून इथे उपोषणाला बसले आहोत। आमच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना मागील 6 महिन्यापासून पदोन्नती देण्याकरता प्रशासन चालढकल करत आहे। आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत, या वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या। वरिष्ठ लिपिकची पदोन्नती झाली, कनिष्ठ लिपिकची पदोन्नती झाली आणि कनिष्ठ लिपिकमधून वरिष्ठ लिपिक झाले, अधीक्षक लोकांच्या पदोन्नती झाल्या। फक्त वर्ग 4 कमजोर कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्याला यांनी पदोन्नती देण्याकरता चालढकल करत आहेत। आमचे सर्व कर्मचारी इथं 5 जिल्ह्याचे कर्मचारी आलेले आहेत। बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या सर्व जिल्ह्यामधून इथं कर्मचारी आलेले आहेत। तरी या कर्मचाऱ्यांना मागील 5 महिन्यापासून आम्ही प्रशासनाकडे न्याय मागत आहोत, पण त्यांना घाम फुटलेला नाही। इतर काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत की वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत। वर्ग 4 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी याकरता याआधी सुद्धा आम्ही 26 जानेवारीला निदर्शने दिले। त्याआधी आम्ही 8 ऑगस्टला आम्ही इथं निदर्शन दिले। 24 ऑगस्टला यांनी प्रक्रिया केली, परंतु त्यांना वर्ग 4ला न्याय दिला नाही। शेवटी आज आम्ही आमरण उपोषणात हे हत्यारूप बसलो। आमचे विदर्भ लघुवेतन कर्मचारी संघटनेचे राज्याचे महासचिव श्री देवीदासजी बळे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही उपोषण करत आहोत आणि आम्हाला जर यानंतरही उपोषण मिळाले नाही तर आम्ही आमच्या प्राणाची आहुती इथं विदर्भ लघुवेतन कर्मचारी संघटनेच्या या बॅनरच्या खाली आम्ही इथं आमच्या या जलसंपदा विभागाच्या प्रशासनाच्या कार्यालयाच्या समोर सर्वच्या सर्व वर्ग 4 कर्मचारी करू। याआधी इथं आम्ही अर्धनग्न होऊन कार्यक्रम केला, याआधी आम्ही निदर्शनं केले। एवढं काही करूनही यांच्या डोळ्यामध्ये अजूनही हे अंजन लावून आमच्याकडे पाहत नाही आहेत। तरी आम्हाला कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती मिळाली पाहिजे। आज कर्मचाऱ्यांना जर पदोन्नती मिळाली नाही तर आम्ही इथून पदोन्नती मिळाल्याशिवाय उठणार नाही। हे जे रग्गळ कर्मचारी अधिकारी इथं बसलेले आहेत, या अधिकाऱ्यांनी आम्हाला मागील अनेक दिवसापासून ते आमच्यावर अन्याय करतात। आम्ही वारंवार जात आहोत, आमचे राज्याचे महासचिव त्यांच्याकडे जातात, परंतु त्यांना घाम फुटलेला नाही। परंतु यावेळेस जर का आमचे अन्नत्याग करून आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून आमचे पदोन्नतीचा आदेश घेतल्याशिवाय इथून उठणार नाही। जलसंपदा विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी या संदर्भात या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। यापूर्वी 24 ऑगस्टपासून यांना आम्ही निवेदनं दिली, 1 दिवसाचा धरणे कार्यक्रमसुद्धा केला, 1 निदर्शनंसुद्धा केली आणि प्रत्यक्ष चर्चा पण केली। पण प्रशासन या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं गुमराह करून टाईमपास करण्याचं काम करत आहे। परंतु कर्मचाऱ्याला न्याय देण्याच्या दिशेने कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आणि सर्व जे काही चाललं आहे ते मोगम स्वरूपाचं चाललं आहे। नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही आणि म्हणून आज आम्ही आदेश मिळेपर्यंत या ठिकाणून उठणार नाही या ठाम भूमिकेने या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि आदेश घेऊनच आम्ही या ठिकाणून उठू असं या ठिकाणी मी सांगत आहे। चतुर्थ श्रेणीमधून गट क पदासाठी पदोन्नतीसाठी उपलब्ध रिक्त पदांवरती शासन नियमानुसार पदोन्नतीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। याबाबत 26 फेब्रुवारी 2019ला पदोन्नती समितीची मीटिंग पण झालेली आहे आणि त्याबाबत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्याबाबतची शासन नियमानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। तथापि यापूर्वी सदर संघटनेला या विभागातर्फे सदर उपोषण करू नये अशी विनंती कालच्याच म्हणजे दिनांक 28/2/2019च्याच पत्रान्वये करण्यात आलेली आहे। अंबाळा खंडारी या गावांमध्ये दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं व सोडूनही दिलं। या संदर्भात भीम आर्मीने ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। 28 फेब्रुवारी रोजी अंबाळा खंडारी या गावामध्ये खुलेआम दारूचा व्यवसाय अजय उर्फ लखन धनराज वानखडे यांचा धंदा चालतो। पोलिसांनी धाड टाकून त्याला पकडलं व त्वरित सोडून देखील दिलं व निलेश वानखडे याला मारहाण केली। या संदर्भात भीम आर्मीनं ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। भीम आर्मी संघटनेच्या वतीने SP कार्यालयामध्ये SP साहेबांना निवेदन देण्यात आले। अचलपूर तालुक्यामध्ये अंबाळा या गावात काही गुंड दारूचा अवैध धंदा करीत आहे। काल त्यांच्या इकडचा माल पोलीस परतवाडा पोलिसांनी पकडला। त्या 5 पेट्या पकडल्या, त्यांना पोलिसांनी अटक केलं
पण त्वरित 5 मिनिटाच्या अंदर त्या परतवाडा पोलिसांनी त्या आरोपींना सोडलं. त्या आरोपींनी गावात येऊन फटाके फोडले आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यांची दारूची कंप्लेंट केली होती भीम आर्मी संघटनेच्या, त्या कार्यकर्त्याला त्याच्या परिवारानं मारलं आणि मारलं आणि खोट्या तक्रारी देऊन पोलीस स्टेशनवर दबाव टाकत होते खोट्या आमच्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला फसवण्यासाठी. पण तिचा ठाणेदार बीट जमादार हा अवैध धंदेवाल्यापासून हप्ते घेत होता, पैसे घेत होता, म्हणून त्याने त्यांना सर्व सोडलं व भीम आर्मीच्या कार्यकर्त्याचा रिपोर्टसुद्धा घेतला नाही. म्हणून आज SP कार्यालयासमोर भीम आर्मीचे कार्यकर्ते, परतवाड्याचे कार्यकर्ते, आपल्या भीम आर्मी संघटनेचे कार्यकर्ते आज SP साहेबांना भेटून तिच्या बीट जमादारावर आणि ते अवैध धंदे बंद करून त्या अवैध धंदे करणाऱ्याला तडीपार करा, तडीपार करा, नाही तर त्या गावामध्ये जातीय तणाव आणि दंगली घडू शकतात, काही होऊ शकते दारूच्या धंद्यामुळे, अवैध धंद्यामुळे. म्हणून ते अवैध धंदे बंद होऊन त्या आरोपींना तडीपार करा आणि त्या तिच्या बीट जमादारावर कारवाई करा, असं भीम आर्मी संघटनेच्या वतीने SP साहेबांना निवेदन देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. हे आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आलं आहे. केरळ व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. शुक्रवारी हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष नाना नागमोते यांनी सिटी न्यूजला माहिती दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा काही दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यासाठी, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या त्यांच्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला त्या विषयाचा जाब विचारण्यासाठी त्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन छेडले होते. परंतु आता ते सध्या स्थगित करण्यात आलेले आहे आणि मार्केट कमिटीमध्ये चालणारा व्यवहार हा सुरळीतपणे सध्या सुरू आहे. त्यामध्ये कोणतीही दिक्कत जाणार नाही यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आम्ही दक्षता घेत आहोत. इथूनही जर कोणते काही अडीअडचणी आल्यात त्यांनी आम्हाला संबंधित शेतकरी असो, संबंधित व्यापारी, अडते, खरीददार, इतर कोणत्याही घटकांना यामध्ये कोणतीही उणीव भासली तर त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधावा. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रज्वलन 2019चं आयोजन करण्यात आलं. रश्मी रोबोट या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं. विद्यार्थ्यांनी येथे प्रचंड गर्दी केली. रश्मी रोबोटने येथे आपला परिचय दिला. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1 व 2 मार्च रोजी प्रज्वलन 2019चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात इनॉग्रल सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर RS जयपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला टेक्निकल एज्युकेशनचे जॉईंट डायरेक्टर डॉक्टर DV जाधव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रोफेसर मोहम्मद झुहेर, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर RS दाळू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण रश्मी रोबोट हे होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती, इतकी की हॉलमध्ये उभं राहण्याला देखील जागा नव्हती. ही गर्दी पाहून रश्मी रोबोट देखील लाजलं. त्याने केवळ आपलं नाव सांगितलं. 2 मार्चला पुन्हा आपण बोलू असं आश्वासनही दिलं. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात पदवीदान समारंभ घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ 1 मार्च रोजी घेण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदकांनी पुरस्कृत करण्यात आलं। संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते हे पदवीदान करण्यात आलं। महाविद्यालयातील उन्हाळी 2018च्या परीक्षेत विज्ञान स्नातक, संगणक स्नातक आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात पदवी वितरित करण्यात आल्या। शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेम आणि आपुलकीपोटी त्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने जाहीर केलेल्या पदकांचं वितरण या सोहळ्यात करण्यात आलं। यावेळी प्राचार्य डॉक्टर विगो ठाकरे यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। आदिवासी नगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये रहिवाशांचे संसार जळून खाक झाले। या ठिकाणी सौ नवनीत राणा यांनी भेट दिली, आपदग्रस्तांना किराणा दिला, रहिवाशांचं सांत्वन त्यांनी केलं। नगरसेवक दिनेश बुब यांनीही आपदग्रस्तांना मदतीचा हात दिला, रोख रक्कम आपदग्रस्तांना दिली, शासकीय मदतीचं आश्वासनही देण्यात आलं। महसूल विभागाच्या वतीनंही रोख रक्कम देण्यात आली। मैफिल हॉटेलच्या मागे असलेल्या जुन्या आदिवासी नगरमध्ये 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री भीषण अग्नितांडव झालं। या आगीत एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे सर्व परिसर हादरून गेला। या आगीमध्ये 6 घरं बेचिराख झाले। या आगीमध्ये रहिवाशांच्या घरातील धान्य, वस्तू सारेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। दैनंदिन वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला। गहू पूर्णतः जळाला, भांडी जळाली, वितळली, कष्टाचे जमा केलेले पैसे देखील कोळसा झाले। या संदर्भात माहिती होताच 1 फेब्रुवारीला दुपारी नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन आपदग्रस्त व्यक्तींची भेट घेतली, त्यांना किराणा दिला। 2 दिवसात शासकीय मदत मिळावी याकरता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावून शासनाच्या वतीने मदतीचा हात दिला जाईल असं आश्वासन नवनीत राणा यांनी दिलं व त्या कुटुंबातील नागरिकांना सांत्वन दिलं। जळालेल्या सर्व वस्तूंची पाहणीही त्यांनी केली। जसं आपण पाहतो की आदिवासी कॉलनीमध्ये जे 6 घर होते, रात्री कोणतं कारण होतं आणि कसं कारण होतं माहीत न पडताना, कारण की जसं आम्हाला माहिती पडली की ते आग लागली रात्री आणि कशी आग लागली तेच माहीत नाही पडून आणि त्यांना सुद्धाही माहीत नाही पडत आणि त्यांनी त्या आगीमध्ये एवढं ॲक्टिव्ह राहून 2 सिलेंडर बाहेर काढले आणि जर तेही फुटले असते तर आजूबाजूची पूर्ण वस्ती जळाली असती रात्री। तर एवढा मोठा दुर्घटना होण्यानं आणि कोणाच्याही जीवावर काही न होताना त्यांचे जीव वाचले हे सगळ्यात मोठा देवाचा कृपा झाली। आणि पण त्यांचे जर घर पाले, त्यांचे पैसे जेवढेही पैसे असताना जेवढे किराणा होता, कपडे होते, भांडे सगळे एकदम खाक झाले आहे। तर आम्ही आत्ताच तहसीलदार साहेबांसोबत बोलले आणि त्यांनी म्हटलं तात्काळ जे आम्ही मदत करतो ते 5-5 हजाराची आज त्यांचे खाण्याची सवयीसाठी ते 5-5 हजार त्यांना मदत करणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे टॅक्स पावत्या जे घराचे आहे ते घेऊन 15 वर्ष 20 वर्षाचे टॅक्स पावत्या जे भरत आहे टॅक्स घराचे, त्याच्यासाठी आपण कलेक्टरला मागणी करणार आहे की जेवढाही त्यांचे वस्तू, त्यांचे भांडे, कपडे, राहण्याची जे ठिकाणं होतं जेवढंही जळलं त्याच्यासाठी ते भरपाई शासन दे, याच्यासाठी आपण मागणी करणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांसोबत आपण मीटिंग ठेवणार आहे। पण एवढी मोठी दुर्घटना आणि असे बस्तीमध्ये होणं एवढा डिफिकल्ट आहे। विचार करणं की जर एखादा सिलेंडर अजून फाटला असता आणि ब्लास्ट झाला असता तर मला वाटते पूर्ण वस्तीला खूप मोठा हानी झाली असती आणि देवाची कृपा होती की जास्त देवानी कोणाची जीवावर हानी न होताना त्यांना सुरक्षित ठेवला। प्राथमिक स्तरावर आपली काही मदत झाली का त्यांना? हां, आपण जे मदत करायची आहे ते आम्ही जे थोडा किराणा द्यायचा होता आम्ही ते दिला आहे आणि जे शासनाकडून आपण मदत करून घ्यायची आहे, आज तहसीलदार 5-5 हजार मदत करणार आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसपर्यंत त्यांचं खाणं पिणं त्या पैशामध्ये होईल आणि त्याच्यानंतर आपण कलेक्टर साहेबांना मागणी करणार आहे की हे नाल्याची काठ्यावर यांचं घर आहे ते पाहून जेवढंही त्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा विनंती करणार। या प्रभागाचे नगरसेवक दिनेश बुब यांनी सुद्धा येथील पाहणी केली। त्यांनी आपदग्रस्तांना रोख मदत केली। महसूल विभागाच्या वडाळी सांगा येथील तलाठी संतोष चौरे यांच्या माध्यमातून
सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकाला 5,000 रुपये रोख वाटप करण्यात आले। या आगीत घरांचं नुकसान झालेल्या महिलांनी मात्र भविष्याबाबत चिंता व्यक्त केली। त्यांचे संसार अक्षरशः जळून खाक झाले, यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं दिसलं। दुर्वे माझं नाव आहे आणि इथे माझ्या भावाचं घर आहे आणि आम्ही सोबतच राहतो। मी यवतमाळला काम करण्यासाठी आहे। सर माझा तुमच्याकडे एकच अपेक्षा आहे की बारीकीनं जाच व्हावं आणि इतका मोठा परिवार आहे त्यांना राहायला लवकरात लवकर तुमच्या मार्फत काही माहीत पडलं का नागरिकांना शेजाऱ्याकडून आग कशी लागली, कोणी सांगितलं काही? सर ते इतकं बारीक तो नाही, कारण रात्री 12:30 पावणे 1च्या जवळपास ही घटना घडली आणि इतकं शॉकमध्ये आहे सगळे लोक आणि त्यांना राहायसाठी घर महत्त्वाचं म्हणजे आता जे आले ते की ते राहावं कुठं, कारण कपडे नाही आहे, काहीच नाही आहे, कोणते म्हणजे खाण्यापासून नाही आहे त्यांच्या, म्हणून कसा तुमच्या मार्फत जे होऊ शकते तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करू शकता ते प्लीज करा। काल मध्यरात्री आदिवासी नगर कॅम्प मैफिल हॉटेलच्या मागे असलेल्या आदिवासी बहुल बस्तीमध्ये अत्यंत सामान्य परिस्थितीत राहणाऱ्या 6 आदिवासी बांधवांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला। त्यामध्ये त्यांच्या सर्व चीजवस्तू, नगदी रुपये, जातीच्या प्रमाणपत्रापासून सगळे कागदपत्र बेचिराग झाले आहे। शरीरावर असलेल्या वस्त्रानिशी हे सर्व बांधव रात्रभरापासून या ठिकाणी आहे आणि त्यांना नवीन उमेदीने जगण्याकरता आम्ही त्यांना पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करत आहोत। मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी कुठलीही यामध्ये जीवितहानी केली नाही आहे। हे लोक ज्या अवस्थेमध्ये आहे त्यांना एक हिंमत देणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणे, त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था करणे ही सर्व जबाबदारी आम्ही सगळ्या लोकांनी स्वीकारलेली आहे। शासन प्रशासन आपल्या स्तरावर जे करायचं आहे ते उचित पद्धतीने करेल, कोणावर टीकाटिप्पणीसुद्धा आम्हाला करावायची नाही आहे। परंतु या माध्यमातून समाजातील जे सक्षम घटक आहे, जे लग्न समारंभ बाकीच्या सण उत्सवामध्ये वारेमाप पैसा खर्च करू शकतात, त्यांना मी अपील करतो, त्यांना विनंती करतो आणि विनवणी करतो की त्यांनी या 6 कुटुंबांना उभारणीसाठी आपल्या वतीनं जे काही आम्ही वसा घेतलेला आहे त्या वशामध्ये सहभाग द्यावा व या कुटुंबियांना उद्यापासूनच आपल्या कामधंद्याने जाण्यासाठी ते सक्षम व्हावे या दृष्टिकोनानं आजच्या दिवसातच आम्हाला प्रयत्न करायचे। आम्हाला विश्वास आहे की उद्यापासून या कुटुंबातला प्रत्येक माणूस आपलं दैनंदिन जीवनयापन सुरू करेल। धन्यवाद। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। राजपेठ पोलिसांनी देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी 90,000चा माल जप्त केलाय। राजपेठ पोलिसांनी चंद्रपूर येथे देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या तिघांना ऑटोसह ताब्यात घेतलं आहे। गुप्त माहितीच्या आधारावरून PSI नरवडे यांच्या ताफ्याने बडनेरा मार्गावरील डीमार्ट जवळ दबा धरून ते बसले। येणाऱ्या ऑटोचा क्रमांक माहीत नसताना सुद्धा ऑटो चालकाच्या खांद्यावर असलेल्या दुपट्ट्याची खूण त्यांना सांगण्यात आली होती, त्यावरून त्यांनी धाड घातली। या ऑटोमध्ये 48 नग देशी दारू, 12 नग विदेशी दारू, अंदाजे 9,800 रुपये व ऑटो क्रमांक MH27 BW 2442, ऑटोची किंमत 80,000 रुपये असा एकूण 89,800 रुपयांचा माल जप्त केलाय। आरोपी प्रवीण विजय मंत्रीवार राहणार चंद्रपूर, समीर खा, शमशेर खा ऑटो चालक राहणार बडनेरा व एक महिला राहणार चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। ही दारू नवजीवन एक्सप्रेसने बडनेरा येथे आणली होती व बडनेरा येथून आरोपी ऑटो चालक समीर खा याचा ऑटो भाड्याने घेऊन ही दारू चंद्रपूर येथे घेऊन जात होते। लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। घर खरेदी प्रकरणी नोटरीवरून रजिस्ट्री करण्याच्या कामासाठी 5,000ची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाखनी येथील दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकवलं आहे। 54 वर्षीय दिनेश विष्णूजी कुंभलकर असं लाचखोर कनिष्ठ लिपिकाचं नाव असून सध्या प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत होता। तर समीर शेख असं 30 वर्षीय ऑपरेटरचं नाव आहे। शेख हा रोजंदारीवर कार्यरत आहे। तक्रारदाराने लाखनी येथे पूर्ण बांधकाम असलेले घर 19 लाखात डिसेंबरमध्ये नोटरी करून
26 फेब्रुवारी रोजी नोटरीवरून दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री केली। रजिस्ट्री करता प्रभारी दुय्यम निबंधक कुंभलकर व ऑपरेटर शेख यांनी मिळून 16,000 रुपये शेखकडे दिले। यानंतर समीर शेख याने 22,000 रुपये लाचेची मागणी करून 6,000 रुपये 27 फेब्रुवारी रोजी आणून देण्यास सांगितले। या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले व त्यांच्या चमूने कारवाई केली आहे। सिटी न्यूज चॅनल आपल्याला टीव्हीवर दिसत नसेल तर यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सअप वरही सिटी न्यूज वरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असल्यास आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।